अथ श्री साई सच्चरित अध्याय चौथा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वीलदो अध्याये मंगलाचरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण जाहले। आता या संतांचा अवतार किम निमित्त ये धरित्रीवर ऐसे हे काय कर्म खडतर जेणे ते अवतरत भूलोकी। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरणरज मज तो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही। आधीची गोड संत चरित्र तैशात हे तो साई कथामृत सेवूनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होवोत। ब्राह्मण हेळसिती आश्रमवर्ण शूद्र होऊ पाहती ब्राह्मण धर्माचार्यांचे मानखंडन करू दंडन पाहती। कोणी न मानी धर्मवचन घरोघरी सर्वची विद्वान एकावरती एकाची ताण मानीना कोण कोणाचे। सेव्या सेव्य भक्ष्या भक्ष आचार विचारी पूर्ण दुर्लक्ष मद्यमांस अवघ्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविती। घेऊनी धर्माचे पांघरून अत्याचार चालविती आतून पंथद्वेष जाती माजून जन जाजावून जाती जै। ब्राह्मण कंटाळती संध्या स्नान कर्मठ कंटाळती अनुष्ठान योगी कंटाळती जपतप ध्यान संतावतरणा समयतो। जनधन मान पुत्रदारा हाची सुख सर्वस्वा थारा मानूनि विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा तैयेती। आत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पायी जै मुकती करावया धर्म जागृती संत येती आकारा। आयुरारोग्य ऐश्वर्या मुकती जन शिष्णोदर परायण बहकती निजोद्धरण सर्वस्वी हुकती अवतारा येती तै संत। भावया वर्णाश्रम धर्मरक्षण करावया अधर्माचे निर्दळण दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षिती अवतरण संतांचे। संत स्वये ठाईचे मुक्त दीनोद्धरणी सदैव उद्युक्त अवतार तयांचा केवळ परार्थ निजस्वार्थ त्या नाही। निवृत्तीचा पाया भरती प्रवृत्तीच्या डोल्हाऱ्या भवती परमार्थाचे मंदिर उभारिती भक्ता उद्धरिती सहजगती। धर्मकार्य धर्म जागृती करूनी अवतार कार्य संपादिती होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करितात। सकल जगदानंद करू प्रत्यगात्माची परमेश्वरू जो परमेश्वरू तोची गुरु तोची शंकरू सुख करू। तोची तो निरतिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद नेणे जो देशकाल वस्तुभेद परिच्छेदातीत जो। परा पश्यन्ति मध्यमा वैखरी वाणी वर्णिता थकल्याचारी नेति नेति ती घेतली हारी वेदी चातुरी चालेन। लाजली षट्शास्त्रे षड्दर्शने थकली पुराणे आणि कीर्तने अखेर काया वाचा मने ठरली नमनेची साधने। ऐसिया संत साईचे चरित्र लीला जयाच्या अत्यंत विचित्र परिसोनी जयाच्या कथा पवित्र पावन श्रोत्र होवूत का। तोची चालक सकलेंद्रिया बुद्धी देई ग्रंथ रचाया यथाक्रम चरित्र सुचाया अनायासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्याभ्यंतर सर्वगामी मग हे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ। गुण एक एक तयाचे आठविता पडे वृत्तीसी ताटस्थता येईल वाचेसी कैसा तो वर्णिता
दृढ मौनता तत्कथन घ्राणे सुमन हुंगावे त्वचा शीतोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख घ्यावे सुख व्हावे आपापणा जिव्हा शर्करेचा स्वाद जाणे परी नेणे अनुवाद तैसाची साई गुणानुवाद करू विशद नेणे मी सद्गुरुचे चिजव येई मन तोची स्वये देई प्रेरणा अनिर्वचनीयाचे निर्वचन स्वजन करवी करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे न केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधानादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबर वा भिल्लवडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षेत्र शिरडी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवतिमिर नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जे अखिल जगतीवर एकाहूनी एक धुरंधर संत प्रवर तेथे झाले अनेक तीर्थे या गोमती तीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाने निवारी पुराणांतरी वर्णिले ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्या भीतरी कोपरगावाची शेजारी मार्गदेई शिरडीचा गोदा वळंघूनी पैलतीरी सुमारे 3 कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भीतरी समोर शिरडी दिसतसे निवृत्ती ज्ञानदेव मुक्ताबाई नामा जनी गोरा गोणाई तुका नरहरी नरसी भाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेची झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्यांचे रामदास संत प्रवर सोडूनिया गोदा तीर प्रकट झाले कृष्णा तटाकावर जगदुद्धारा कारणे तैसेची हे योगेश्वर साई महान शिरडीची पुण्याई जगदुद्धाराची ये पायी गोदे ठाई अवतरले परीस लोहादे कनकस्थिती तया परिसा संता उपमिती संतांची परी अलौकिक कृती निजरूप देती भक्ता ते सांडूनिया भेदभाव स्थिरचर अवघे ब्रह्मस्वभाव आपणासी हे विश्वविभव अखंड वैभव ब्रह्माचे ऐसे अखिल विश्व जेव्हा मीच मी हे प्रबोधेल तेव्हा मग त्या सुखाचा काय सुहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ वा कवणासी भ्यावे अन्य चिठावे जव नाही दामाजी जैसे मंगळवेढी समर्थ रामदास सज्जनगडी नृसिंह सरस्वती जैसे वाडी तैसेची शिरडी साईनाथ परम दुर्घट आणि दुस्तर जिंकिला जयाने हा संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदारांचा हा उदार परमार्थ करणाचा अवतार साराचे सार हा साई प्रीती नाही नाशिवंती आत्मस्वरूपी रंगली वृत्ती लक्ष एक परमप्राप्ती काय ते स्थिती वर्णावी ऐहिकाचा न उत्कर्षापकर्ष आमुत्रिकाचा न हर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजा रंक दरिद्री दीन जयाचे दृष्टी समसमान स्वयं ठावान मानापमान भूती भगवान भरलेला जना सवे बोले चाले पाही मुरळ्यांचे नाच चाळे गज्जल गाणे ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जया ये निद्रा जागे जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर
आश्रम निश्चय काही न कळे, काही निश्चित कर्माना तळे, बहुधा बैसल्या ठाईचा नढळे, व्यवहार सगळे जो जाणे, दरबाराचा बाह्य थाट, गोष्टी सांगे 360, ऐसा जरी नित्याचा थाट, मौनाची गाठ सोडीना, भिंतीस टेकून उभे असती, सकाळ दुपारा फेरी फिरती, लेंडीवरी वा चावडीस जाती, आत्मस्थिती अखंड, न जाणू कवण्या जन्मांतरी, कवण्या प्रसंगी कवण्या अवसरी, केले म्या तप कैशिया परी, घेतले पदरी साईने, हे काय म्हणावे तपाचे फळ, तरी मी तो जन्माचा खळ, साईच स्वये दीनवत्सल, कृपा ही निश्चळ तयाची, सिद्ध कोटीत जरी जनन, साधका ऐसे तयाचे वर्तन, वृत्ती निरभिमान अतिलीन, राखी मन सकळांचे, नाथाही जैसे पैठण, ज्ञानदेवाही आळंदी जाण, तैसेची साईंनी शिरडी स्थान, महिमा संपन्न केले की, धन्य शिरडीचे तृणपाषाण, अनायासे जया अनुदिन, घडले बाबांचे चरणचुंबन, पदरज धारण मस्तकी, शिरडीच आम्हा पंढरपूर, शिरडीच जगन्नाथ द्वारका नगर, शिरडीच गया काशी विश्वेश्वर, रामेश्वर ही शिरडीच, शिरडीच आम्हा बद्रिकेदार, शिरडीच नाशिक त्र्यंबकेश्वर, शिरडीच उज्जयिनी महाकाळेश्वर, शिरडीच महाबळेश्वर गोकर्ण, शिरडीत साईचा समागम, तोची आम्हा आगम निगम, तोची सकळ संसारोपशम, अत्यंत सुगम परमार्थ, समर्थ साईंचे जे दर्शन, तेणेची आम्हा योग साधन, करिता तयासी संभाषण, होय क्षालन पापाचे, तयांचे जे चरण संवाहन, तेची आम्हा त्रिवेणी स्नान, तयांचे चरण तीर्थ सेवन, तेची निर्मूलन वासनांचे, तयांचे जे आज्ञापन, तेची आम्हा वेदवचन, तयांच्या उदी प्रसादाचे सेवन, पुण्यपावन सर्वार्थी, साईची आम्हा परब्रह्म, साईची आमुचा परमार्थ परम, साईची श्रीकृष्ण श्रीराम, निजाराम श्री साई, साई स्वये द्वंद्वातीत, कधी न उद्विग्न वा उल्लसित, सदैव निजस्वरूपी स्थित, सदोदित सन्मात्र, शिरडी केवळ केंद्रस्थान, क्षेत्र बाबांचे अतिविस्तीर्ण, पंजाब कलकत्ता हिंदुस्थान, गुजरात दख्खन कानडा, शिरडीची साईची समाधी, तीची अखिल संतांची मांदी, जेथील मार्ग क्रमिता प्रतिपदी, तुटते ग्रंथी जीवाची, सार्थक जन्मा आलियाचे, केवळ समाधी दर्शन साचे, मग सेवेसी जयांचे आयुष्य वेचे, भाग्यतयांचे कायवानू, मशीद आणि वाडियावरी, सुंदर निशाणांच्या हारी, फडकती उंच गगनोदरी, पालवती करी भक्तासी, बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती, गावोगावी पसरली महती, कोणी तया सत्श्रद्धा नवसिती, दर्शने निवती जन कोणी, कोणाचे कैसे हि मनोगत, असो बुद्धी शुद्ध वा कुत्सित, दर्शन मात्रेची निवे चित्त, जन विस्मित अंतरी, पंढरीत विठ्ठल रखुमाई, यांच्या दर्शनी जी नवलाई, तेची विठ्ठल दर्शन देई, बाबा साई शिरडीत, कोणासी वाटल्याही अतिशयोक्ती, ऐकावी गवळी बुवांची उक्ती, जयासी दृढ विठ्ठलाची भक्ती, संशय निवृत्ती होईल, पंढरीचे हे वारकरी, जैसी वर्षासी पंढरीची फेरी, तैसीची करती हे शिरडीची वारी, प्रेम भारी बाबांचे, गर्दभ एक बरोबर,
शिष्य एक साथीदार, जिव्हा रामकृष्ण हरिगजर, करी निरंतर बुवांचे. 95 वर्षे वयास, चातुर्मासी गंगा तटनिवास, पंढरपुरी अष्टमास, भेटी वर्षास बाबांची. बाबांकडे पाहात पाहात, म्हणावे यांनी होऊन विनत, हाची तो मूर्त पंढरीनाथ, अनाथनाथ दयाळ. धोत्रे नेसूनी रेशीम कानी, होतील काय संत कोणी, करू लागती हाडांचे मणी, रक्ताचे पाणी निज कष्टे. फुकाचा काय होईल देव, हाची हो प्रत्यक्ष पंढरी राव. जग वेडे रे वेडे हा दृढ भाव, ठेवून देव लक्षावा. जया पंढरी नाथाची भक्ती, ऐसिया भगवत भक्ताची हे उक्ती. तेथ मज पामराचा अनुभव किती, श्रोता प्रतीती पहावी. नामस्मरणी मोठी प्रीती, अल्ला मालिक अखंड वदती. नाम सप्ताह करवून घेती, दिवस राती सन्मुख. आज्ञा एकदा दास गणूला, नाम सप्ताह मांडावयाला. होता गणुदास वदती तयाला, विठ्ठल प्रकटला पाहिजे. बाबा तम छातीस हात लाविती, दास गणूसी निक्षूनी वदती. हो हो प्रकटेल विठ्ठल मूर्ती, भक्त भावार्थी पाहिजे. डाकुरनाथाची डंकपुरी, अथवा विठ्ठलरायाची पंढरी. ती ही चरण छोड द्वारका नगरी, जाणेन दूरी पहावया. विठ्ठल काय एकांतीचा उठून, येणार आहे दुसरा कुठून. भक्त प्रेमे उत्कटून, येथेही प्रकटून राहील. पुंडलिके वडिलांची सेवा, करून भुलविले देवाधिदेवा. पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा, विटे विसावा घेतला. असो होता सप्ताहाची समाप्ती, झाली म्हणती दासगणू प्रती. शिरडीस विठ्ठल दर्शन प्राप्ती, ही घ्या प्रतीती बाबांची. एकदा काका साहेब दीक्षित, नियमानुसार प्रातस्नात. असता आसन स्थित ध्यानस्थ, दर्शन पावत विठ्ठलाचे. पुढे जाता बाबांचे दर्शन, नवल बाबा पुसती तयांना. विठ्ठल पाटील आला होता ना, भेट झाली ना तयाची. मोठा पळपुट्या बरे तो विठ्ठल, मेख मारून करी त्या अढळ. दृष्टी चुकवून काढील पळ, होता पळ एक दुर्लक्ष. हा तो प्रातःकाळी प्रकार, पुढे जेव्हा भरली दुपार. पहा आणिक प्रत्यंतर, विठ्ठल दर्शन सोहळा. पंढरपूरच्या विठोबाच्या, छब्या 5-25 साच्या. घेऊन कोणी बाहेर गावीचा, विकावयाच्या इच्छेये. सकाळी ध्यानी आली जी मूर्ती, तियेचीच संपूर्ण होती प्रतिकृती. पाहून दीक्षित विस्मित चित्ती, बोल आठवती बाबांचे. दीक्षित तव अतिप्रीती, विकणारासी मोल देती. छबी एक विकत घेती, भावे लाविती पूजेसी. विठ्ठल पूजनी साईचा आदर, आणि एक कथानक सुंदर. परिसा बहु श्रवण मनोहर, आनंद निर्भर मानसे. भगवंतराव क्षीरसागर, वडील विठ्ठल भक्त प्रवर. पंढरपुरासी वारंवार, फेरी वरचेवर करीत. घरात होती विठ्ठल मूर्ती, वडील पंचत्व पावल्यावरती. जाहली पूजा नैवेद्य समाप्ती, श्राद्ध तिथीही राहिली. नाही वारीची कथा वार्ता, भगवंतराव शिर्डीसी येता. बाबा आठवून तयाचा पिता, म्हणती तो होता दोस्त माझा. हा त्या माझ्या स्नेह्याचा सुत, म्हणून यासी मी आणिला खेचित. नाही कधी हा नैवेद्य करीत, उपाशी ठेवीत मजलाही. विठ्ठलासही ठेवी उपाशी, म्हणून शिरडीसी आणिले यासी. आता देईन आठवणीसी, लावीन पूजेसी याजला.
एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थी स्नान. दासगणूचे जाहले मन आले आज्ञापन घ्यावया. बाबा देती प्रत्युत्तर न लगे तदर्थ जाणे दूर. हेची आपुले प्रयाग तीर विश्वास धर दृढमनी. खरेची सांगावे काय कौतुक बाबांचे चरणी ठेविता मस्तक. उभयांगुष्टी निथळले उदक गंगा यमुनोदक पाझरले. पाहुनिया तो चमत्कार दासगणूसी आला गहिवर. काय बाबांचा महदुपकार फुटला पाझर नयनासी. वैखरीसी चढले स्फुरण प्रेम आले उचंबळून. अगाध शक्ती अघटित लीला वर्णन करूनी समाधान पावले. दासगणूचे पद हे गोड वेळीच पुरावे श्रोतयांचे कोड. म्हणून त्या प्रासादिक पदाची जोड देवोनी होड पुरवितो. पद अगाध शक्ती अघटित लीला तव सद्गुरुराया. जड जीवा ते भविता राया तू नौका सदया. वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले. गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले. कमलोद्भव कमलावर शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती. तूची होवनी साई समर्था विचरसी भूवरती. प्रहर दिसाला ब्रह्मा समते ज्ञान मुखे वदसी. तमो गुणाला धरुनी रुद्र रूप कधी कधी दाखविसी. कधी कधी श्री कृष्णा समत्या बाललीला करीसी. भक्त मनासी सरस करूनी मराळ तू बनसी. यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेमा. हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशिदीत सुखधामा. धनिक म्हणावे जरी तुला तरी भिक्षाटन करीसी. फकीर म्हणावे तरी कुबेरा दानेला जविसी. तवौ कसा ते मशिद म्हणू तरी वन्ही ते ठाया. धुनीत सदा प्रज्वलित राहे उदिलोका द्याया. सकाळ पासून भक्त साबडे पूजन तव करीती. माध्यान्हीला दिनकर येता होत असे आरती. चहुबाजूंना पार्षद गण सम भक्त उभे राहती. चौरी चामरे करी धरोनी तुझवर ढाळीती. शिंग कड्याळे सूरसनैया दणदणते घंटा. चोपदार ललकारिते द्वारी घालून या पट्टा. आरती समयी दिव्यासनी तू कमलावर दिससी. प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होसी. अशा लीला त्या त्रयदेवांच्या प्रत्यहित वठाई. प्रचितीस येताती अमुच्या हे बाबा साई. ऐसे असता उगीच मनमन भटकत हे फिरते. आता विनंती हीच तुला बा स्थिर करी त्याते. अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया. आलो निवारा दासगणूचे त्रिताप गुरुराया. असो अघोर पापे धुवाया. जन जाता गंगेच्या ठाया. गंगा लागे संतांचे पाया. निवारावया निज पापे. सोडून या चरणा पवित्रा. न लगे गंगा गोदा यात्रा. भावे परिसाया संतस्तोत्रा. गोड चरित्रा साईंच्या. जैसा गोणाईस भीमरथित. तमालास भागीरथित. नामा कबीर शिंपल्या आत. सुदैवे प्राप्त जाहले. तैसेची हे श्री साईनाथ. तरुण 16 वर्षांचे वयात. निंबातळी शिरडी गावात. प्रथम भक्तार्थ प्रकटले. प्रकटताची ब्रह्मज्ञानी. नाही विषयवासना स्वप्नी. माया त्यागिली लाथे हाणुनी.
मुक्ती चरणी विनटली. जन्म बाबांचा कोण्या देशी, अथवा कोण्या पवित्र वंशी, कोण्या माता पितरांच्या कुशी, हे कोणासी ठावेना. ठावीन कोणा पूर्वावस्था, कोण तो तात वा कोण माता. थकले समस्त पुसता पुसता, कोणान पत्ता लागला. सोडून माता पितर आप्त, गणगोत आणि जातपात. त्यागून सकल संसार जात, प्रकटला जनहितार्थ शिरडीत. शिरडीसी एक वृद्ध बाई, नाना चोपदाराची आई. कथिती झाली परमनवलाई, बाबा साई चरिताची. म्हणे आरंभी हे पोर, गोरे गोमटे अतिसुंदर. निंबातळी आसनी स्थिर, प्रथम दृग्गोचर जाहले. पाहुनी सुंदर बाळरूप, लोकामनी विस्मय अमूप. कोवळ्या वयात खडतर तप, शीत आतप समसाम्य. वय कोवळे नवल स्थिती, ग्रामस्थ सकळ विस्मय पावती. गावोगावीचे लोक येती, दर्शन निमित्ती मुलाच्या. दिवसा नव्हे कोणाची संगती, रात्रीसी नाही कोणाची भीती. आली कोठूनही बालमूर्ती, आश्चर्य चित्ती सकळिका. रूपरेखा अति गोजिरी, पाहता प्रेम दाटे अंतरी. नाही कुणाचे घरी ना दारी, निंबा शेजारी अहर्निश. जो तो करी आश्चर्य थोर, ऐसे कैसे तरी हे पोर. वय कोवळे रूप मनोहर, राही उघड्यावर रात्रंदिन. बाह्यात्कारी दिसे पोर, परिकृतीने थोराहुनी थोर. वैराग्याचा पूर्णावतार, आश्चर्य फार सकळिका. एके दिवशी नवल झाले, खंडोबाचे वारे आले. दोघे चौघे घुमू लागले, पुसू लागले जनप्रश्न. कोणा सभाग्याचे हे पोर, कोठून कैसे हे आले इथवर. देवा खंडोबा तू तरी शोध कर, प्रश्न विचारित तै एक. देव म्हणे जा कुदळी आण, दावितो ते जागी खणा. लागेल या पोराचा ठिकाणा, कुदळी हाणा ये जागी. मग तेथे चित्या गावकुसा जवळी, त्याच निंब वृक्षाचे तळी. मारिता कुदळीवरी कुदळी, विटा ते स्थळी आढळल्या. पुरा होताच विटांचा थर, जात्याची तळी सारिता दूर. दृष्टीस पडले एक भुयार, समयाचार जळती जै. सुने गच्ची ते तळघर, गोमुखी पाट माळ सुंदर. देव म्हणे 12 वर्षे हा पोर, तप आचरला ये स्थळी. मग जन सर्व आश्चर्य करीती, खोद खोदून पोरास पुसती. पोर तो 12 मुलखाचा गमती, कथा भलतीच सांगितली. म्हणे हे माझ्या गुरुचे स्थान, अतिपवित्र हे माझे वतन. आहे तैसेची करा हे जतन, माना मदवचन एवढे. बाबा झाले ऐसे बोलते, कथिते झाले श्रवण करीते. बाबा वदले ते वदले भलते, ऐसी ही वळते जिव्हा का. आश्चर्य वाटे माझेची मज, बाबा विषयी का हा समज. परी तो आता पडला उमज, असेल सहज विनोद हा. बाबा मूळचेची विनोद प्रिय, असेल ही भुयार त्यांचेच आलय. परी गुरुचे म्हणता काय जाय, महत्व काय वेचे की. असो बाबांच्या आज्ञेवरून, पूर्वीप्रमाणे विटा लावून. भुयार टाकिले बंद करून, निज गुरुस्थान म्हणून ते. जैसा अश्वत्थ वा औदुंबर, तैसाची बाबांस तो निंब तरुवर. प्रीती फार त्या निंबावर, अति आदर तयांचा. म्हाळसापती आदी करून, जुने शिरडीचे ग्रामस्थ जन. बाबांच्या गुरुचे हे समाधिस्थान, म्हणून वंदन त्या करीती. तया समाधी सन्निधानी 12 वर्षे मौन धरुनी.
तपश्चर्या केली बाबांनी, प्रसिद्ध जनी ही वार्ता. समाधी आणि निंब समेत चौफेर जागा घेऊनी विकत, साठे साहेब बाबांचे भक्त, चौसोपी इमारत उठविती. हीच इमारत हाच वाडा, यात्रेकरूंचा मूळ आखाडा. आलिया गेलियांचा राडा, एकची गाढा ते स्थानी. बांधिला साठ्यांनी निंबास पार, माड्या काढिल्या दक्षिणोत्तर. उत्तरेचा जिना तयार, करिता हे भुयार दाखविले. जिन्याखाली दक्षिणाभिमुख, कोनाडा एक आहे सुरेख. तेथेची पारावर तया सन्मुख, भक्त उदंगमुख बैसती. गुरुवार आणि शुक्रवारी, सूर्यास्ती सारवुनियावरी. ऊद जाळील जो क्षणभरी, देईल श्रीहरी सुखतया. ही अतिशयोक्ती किंवा खरे, साशंक होतील श्रोत्यांची अंतरे. परी ही साई मुखींची अक्षरे, श्रवणद्वारे परिसिली. नाही माझिया पदरचे विधान, शंकान धरा अणुप्रमाण. प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण, ते आज विद्यमान असती की. पुढे झाला दीक्षितांचा वाडा, सोय झाली प्रशस्त बिराडा. अल्पकालात तेथेची पुढा, दगडी वाडाही उठला. दीक्षित आधीच पुण्यकीर्ती, भावार्थाची ओतीव मूर्ती. आंग्लभूमीचे यात्रेस जाती, तेथ रोविती निजबीज. येथे श्रोते घेतील शंका, सोडून मथुरा काशी द्वारका. धर्मबाह्य जी आंग्ल भूमिका, परमार्थदायका कैसी पा. श्रोत्यासी शंका ही साहजिक, निरसिता ती वाटेल कौतुक. विषयांतर घडेल अल्पक, क्षमा सकळिक करीतील. काशी प्रयाग बद्रिकेदार, मथुरा वृंदावन द्वारकापूर. इत्यादी यात्रा पुण्यनिकर, पदरी पूर्वीच तयांचे. शिवाय वडिलांची पुण्याई, धन्य भाग्याची अपूर्वाई. सर्व पूर्वार्जिताची भरपाई, जाहले साई दर्शन. या दर्शन आदिकारण, प्राक्तनीचे पांगुळपण. आंग्ल भूमीत असता जाण, पाय निसरून जै आले. दिसाया दिसला जरी कुयोग, तरी परिपाके गुरुपुष्ययोग. तेणे फळला सदुद्योग, अलभ्य संयोग साईंचा. चांदोरकरांची गाठ पडली, साईंची कीर्ती करणी आली. म्हणती पहा दर्शन नभाळी, जाईल पांगुळीक तात्काळ. परिहा पायांचा लंगडेपण, दीक्षित न मानित उणेपण. खरा लंगडेपण तो मना, घालवा म्हणाले साईंस. त्वचा रुधिर मांस हाडा, समुदाय नरदेहाचा सांगाडा. हा क्षणभंगुर संसार गाडा, पाय लंगडा राहो की. 1909 सन, महिना नोव्हेंबर तारीख 2. दीक्षितांसी तै पुण्य पावन, साई दर्शन आरंभी. मग ते पुढे त्याच वर्षी, पुनश्च गेले डिसेंबर मासी. शिर्डीस श्रींच्या पुनर्दर्शनासी, व्हावे रहिवासी मन झाले. काढावे 25 शेअर, बांधावे एक पत्र्याचे छप्पर. यात्रे करू सही सोयीस्कर, प्रथम विचार हा स्फुरला. पुढे बांधावा एक वाडा, ऐसा जाहला मनाचा धडा. पुढील वर्षीच मुहूर्त मेढा, निक्षेप दगडासी पायाच्या. 9 डिसेंबर तो दिन, बाबांचे घेतले अनुमोदन. तोची सुमुहूर्त मानून, पाया बंधन सारिले. बोलावूनही येणार नव्हे ते, दीक्षितांचे बंधूही तेथे. ते दिवशी त्याच मुहूर्ते, आलेही होते आधीच. श्रीयुत दादासाहेब खापर्डे, पूर्वीच आले होते सडे. परवानगी मागता बाबांकडे, कोण साकडे तयाला.
परी खापर्ड्या ते घरी जावया, दीक्षिता ते पाया घालावया. जाहल्या या आज्ञा उभया, 10 डिसेंबर या दिनी. आणखी या दिवसाची महती, चावडीची जी शेजारती, तीही याच दिवसापासून करती, परमभक्ती प्रीतियुक्त. पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा, साधूनी गृहप्रवेश संस्कारा, विधी पुरस्सर सारिले. पुढे श्रीमंत बुट्टींचा इमला, अलोट पैका खर्ची घातला. देहही बाबांचा तेथ विसावला, पैका लागला सार्थकी. वाडे झाले 3 आता, जेथे पूर्वी एकही नभता. आरंभी साठ्यांचे वाड्याची उपयुक्तता, फारची समजता जाहली. आणिक एक या वाड्याची महती, आरंभी याच स्थानावरती. फुलझाडांची बाग होती, निर्मिली निजहस्ती बाबांनी. बागेची या अल्पकथा, पुढील अध्यायी येईल वर्णिता. हेमाड साई चरणी माथा, ठेवी श्रोता समवेत. वामन तात्या घडे पुरवीत, साई समर्थ पाणी शिंपीत. उखर जागी बाग उठवीत, पुढे ते गुप्त जाहले. पुढे औरंगाबादे पाशी, चांद पाटील भेटले त्यासी. लग्नाची या वऱ्हाडासी, आले शिर्डीसी मागुते. पुढे देवीदासाची भेट, पडली जानकी दासाची गाठ. गंगागीरांची दृष्टादृष्ट, मिळाले त्रिकूट शिर्डीत. मोहिद्दीन सवे कुस्ती, तेथून मग मशिदी वस्ती. जडली डेंगळ्या लागी प्रीती, भक्त भोवती मिळाले. या सर्व कथा वार्तांचे कथन, होईल पुढील अध्यायी श्रवण. आता हेमाड साईसी शरण, घालीत लोटांगण अनन्य. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. साई समर्थ सच्चरिते, साई समर्थ अवतरणं नाम चतुर्थोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.